नमस्कार, माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. गेल्या 2-4 दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता अखेर संपली आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपनं मित्रपक्षांसह शिवसेनेला सुद्धा शांत करण्यात यश मिळवल्याचं दिसतंय. जानकर आणि खोत यांच्यासह शिवसेनेची प्रामुख्याने जळगावची तोफ ज्यांना म्हटलं जातं ते गुलाबराव पाटील आणि मराठवाड्याचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अर्जुन खोतकर या दोघांनाही राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाणार आहे. पण यानंतर सुद्धा काही प्रश्न उरतातच. होय, आणि यानंतर प्रश्न असे उरतात की आता तरी आपल्याच सरकारवरचं तोफ डागणं जे शिवसेनेचं गेल्या कित्येक काळापासून सुरू होतं ते संपणार आहे का? थांबणार आहे का? शिवसेना शांतपणाने एकत्रितपणे खऱ्या अर्थानं म्हणजे असं म्हणतात की पडद्याच्या मागे शिवसेना भाजप फार चांगल्या पद्धतीने एकत्रितपणे नांदत असतात, मात्र पडद्यावर जे दिसतं ते तूतूमयमय आता तरी संपणार आहे का? याचबद्दल आपण बातचीत करणार आहोत. संदीप प्रधान वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे आपल्यासोबत आहेत, समर खडस सहसंपादक महाराष्ट्र टाइम्स आपल्यासोबत आहेत आणि कापे देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. संदीप, काय तुझी पहिली प्रतिक्रिया आहे? शिवसेनेला कॅबिनेट मंत्री पद तर आता मिळतच नाहीये, केवळ 2 राज्यमंत्र्यांवर शिवसेनेला समाधान मानावं लागतंय. हो, निश्चित सकाळपासून त्यांचा प्रयत्न सुरू होता की आपल्या पदरात कॅबिनेट मंत्रीपद पडावं याच्यासाठी. पण मला असं वाटतं की कॅबिनेट मंत्रीपद जर नसेल मिळालं आणि आता 2 राज्यमंत्री पदावरती जर त्यांना समाधान मानायला लागलं असेल तर कदाचित असं असू शकतं. कदाचित, मला माहित नाही काय त्यांचं आपापसात ठरलंय, कारण महामंडळांच्या बाबतीत काही झुकतं माप कदाचित शिवसेनेने आपल्याकडे मिळवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते कालांतराने जेव्हा महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर होतील तेव्हा आपल्याला कळेल, कारण शिवसेना म्हाडाच्या अंतर्गत असलेली जी मंडळं आहेत, स्लम बोर्ड वगैरे, ती सगळी मागते, सिडकोवरही दावा करते. त्यामुळे महामंडळांच्या बाबतीत एखादी तडजोड करून त्या बदल्यात कॅबिनेट मंत्रीपद सोडलं का शिवसेनेनी, हे सुद्धा बघायला पाहिजे. तो आग्रह सोडला का कॅबिनेट मंत्रीपदाचा? पण समोर कॅबिनेट मंत्रीपदाचा शिवसेनेनं आग्रह सोडणं इतकं सहज वाटतंय? इतक्या सहजासहजी सोडला असेल शिवसेनेनं आग्रह? जो फॉर्म्युला ठरला मला असं वाटतं मिलिंद, त्याच्यामध्ये काय हे कॅबिनेट मंत्रीपद नव्हतंच. म्हणजे जी कॅबिनेट मंत्रीपद होती ती त्यांनी आधीच भरलेली आहेत सगळी. आणि जे मगाशी तू इंट्रोड्यूस करताना सांगितलंस की हे पडद्यावरती हे सगळं कलगीतुरा दिसतोय, पडद्याच्या मागे चांगले असलं तरी, तर नेमकं राजकारणामध्ये तोच खरा भाग असतो. जे काय सुरू आहे म्हणजे भाजपमधले एक दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले नेते आणि शिवसेनेतले दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते, ते त्यांच्या दरम्यान सुरू आहे. जे मुख्य नेते आहेत म्हणजे भाजपकडून मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यात कुठे कलगीतुरा आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे एकमेकांशी. म्हणजे ते कधीच एकमेकांविषयी अशा पद्धतीने बोललेले नाहीत व्यक्तिगत पातळीवर जाऊन. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांना काही फार अशी म्हणजे कॅबिनेट द्याच अन्यथा काही किंवा असे काही संबंध बिघडल्याचं मला ह्या वर्षांमध्ये 1.5 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये वाटलेलं नाही. मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका मोठी महानगरपालिका आहे, शिवसेनेचा राजकीय प्राण आहे. त्यासाठी शिवसेना सगळं पणाला लावणार आणि बीजेपीला ती हवी आहे. यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे किंवा इतरही ठिकाणी स्थानिक स्वराज्यामध्ये जे काही सुरू आहे हे त्या लेवलला सुरू राहील. पण त्याचा काही सरकारवर परिणाम आहे असं मला वाटत नाही. आणि तसं ते म्हणजे दिसतही नाही राजकारणात, विधिमंडळातही दिसत नाही, विधिमंडळाच्या बाहेरही दिसत नाही. त्यांचे सगळे मंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीने कोऑपरेट करून सरकारशी काम करतायत आणि उद्धव ठाकरेही आहेत त्याबाबतीत. याच अर्जुन खोतकर यांनी शेतकरी, पाणी अशा सगळ्या प्रश्नांवर मागच्याच अधिवेशनामध्ये जे सभागृहात भाषण केलं होतं ते फारच खरमरीत प्रकारचं होतं. अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे अत्यंत आक्रमक आमदार आहेत, नेते आहेत. हे नेहमीच आक्रमक राहिलेले आहेत. आत्ता त्यांना घेणं माझ्या मते ते सगळ्यात जास्त डिझर्विंग आहेत. आणि त्याच्यात शिवसेनेने सुद्धा एक राजकारण केलेलंच आहे. एकतर खडसे मंत्रिमंडळात नसताना गुलाबराव पाटलांना तिथे घेणं ही पहिली गोष्ट. खोतकर तर आधीही मंत्री होते म्हणजे आधीच्या सरकारमध्ये आणि मराठवाड्यातले आहेत
आणि शिवसेनेने तो चेहरा दिलाच नव्हता मराठवाड्यातला. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की येणाऱ्या मुंबई पालिकेच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना या दोन्ही मंत्र्यांना खूप चांगल्या पद्धतीने वापरेल. ते मंत्री असतील आणि ते मंत्री असूनही भाजपवर त्याच पद्धतीने तुटून पडतील ना बाहेर. तर ही एक चांगली स्ट्रॅटेजी माझ्या मते त्यांनी त्या पद्धतीने या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने त्यांना त्याची संधी मिळाली आहे आणि त्यांनी ती घेतली असं मला वाटतं. बरोबर. काही दिवसांपूर्वी जेव्हा राज्यामध्ये 2 कोटी झाडं लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता सुधीर मुनगंटीवार वनमंत्री, त्या कार्यक्रमात नंतर जेव्हा भाषणं झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी झाड लावलं आणि मी त्याला खत पाणी घातलं आणि पुढे हा वृक्ष बहरेल. हे त्याचं उदाहरण म्हणायचं. अभय, मला वाटतं की युतीतल्या अशी वाक्य बघितली ते परस्पर विरोधी एवढे असतात. ज्या दिवशी त्यांनी झाड आणि ते वटवृक्ष करणार होते समन्वयाचा, त्याच्या दुसऱ्या दिवशीच लाचारीचं स्टेटमेंट आलं होतं, ते आठवत असेल. आणि त्याच्यानंतर काल जे आलं भाजपाकडून एका मायावी राक्षसाचं उदाहरण, तेही सगळ्यांना माहीत असेल. मला वाटतं की यांचं दैनंदिन पद्धतीवर एक कामकाज सुरू असतं. स्वतः बाहेर भांडत राहतात, पण तुटेपर्यंत ताणायचं नाही ही भूमिका दोन्ही पक्षांची दिसते. आत्ताच्या विस्तारामध्ये केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही, त्याचा मोबदला म्हणून महाराष्ट्रात काहीतरी मिळेल असं शिवसेनेतून का सांगण्यात येत होतं. व आता तेही मिळालं नाही. आता संदीप म्हणाला तसं महामंडळात मिळेल. उद्या महामंडळात नाही मिळालं तर निधी वाटपात मिळेल. मला वाटतं की असं काही नाही आहे. शिवसेनेला त्यांचं स्पष्ट या बाबतीत आहे की भाजपाची गरज, जरी शिवसेनेचे आमदार 63 असले तरी भाजपाची गरज फक्त 15 ते 16 आमदारांची आहे. त्याच्यामुळे तेवढ्या तुलनेत आम्ही सत्तेतला वाटा देऊ अशी भाजपाची स्पष्ट भूमिका आहे. आज शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत नाही आहे ह्याची जाणीव त्यांना पण आहे. त्यामुळे मला वाटतं की जेवढा कमीत कमी वाटा देता येईल तेवढा त्यांचा प्रयत्न राहील. सत्तेत राहून भांडून जेवढं जास्तीत जास्त पदरात पाडून घेता येईल याचा शिवसेनेचा प्रयत्न असतो. सरळ जर स्पष्ट 2 मंत्रिपद घ्यायची असली, राज्यमंत्रीपद, तर मला वाटतं की परवाच निर्णय झाला असता आणि परवा शिवसेनेने जाहीर केलं असतं की ब्लॅकमेल करणार नाही, त्या दिवशीच सांगितलं होतं, त्या दिवशीच विषय मिटला असता. आज दिवसभरावर बैठकांचं सत्र सुरू राहिलं नसतं. मला वाटतं की या 2 पक्षांमध्ये ओढाताण निश्चित आहे. पूर्वीसारखं विश्वासाचं वातावरण नाही आहे. प्रत्येक गोष्टीला व्यावहारिक स्वरूप आलेलं आहे आणि त्या व्यवहारामध्ये अनेक वेळा कोणाचा तरी तोटा, कोणाचा तरी नफा होणार हे निश्चित आहे. पण या 2 म्हणजे जे राज्यमंत्री दिलेत, मगाशी त्याचा उल्लेख झाला, हे राज्यमंत्री मला वाटतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण होणार आहेत महापालिकांबरोबर. शिवसेनेकडे आजचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचा एक शहरी तोंडवाळा शिवसेनेचा आत्ता आहे. ग्रामीण भागातले मंत्री कमी आहेत शिवसेनेकडे आणि विशेषतः मराठवाडा आणि खानदेशामध्ये आज शिवसेनेकडे प्रतिनिधित्वच नाही. शिवसेनेचं मराठवाड्यामध्ये शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला, ज्याला गंगथडीचा भाग म्हणतो आपण, की हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद पर्यंतचा हा पूर्ण भागामध्ये म्हणजे खैरे खासदार आहेत आणि खाली आमदार आहेत, पण मंत्रीपद किंवा सत्तेतला वाटा कुठे नव्हता. तिथे जर तिथल्या पक्ष बळकट करायचा असेल तर कोणाला तरी मंत्रिमंडळात घेणं आवश्यक होतं. 3 टर्म आमदार राहिलेली लोक आहेत ते खरं पहिल्या यादीत कसे नाही आले याचं आश्चर्य वाटलं. पण मला वाटतं की त्यांना उशिरा का होईना शिवसेनेने न्याय दिला. पण मग संदीप, या सगळ्यामध्ये आता उद्याला शपथविधी होईल, त्याच्यानंतर खातेवाटप होईल, पण नुसतं खातेवाटप होणार नाही तर मोठ्या प्रमाणात फेरबदल सुद्धा होतील की जेणेकरून भले 2 राज्यमंत्रीच असतील पण एकूण मंत्रिपदांचा, त्याच्याकडे असलेल्या भाराचा, आर्थिक सगळ्या गोष्टींचा विचार करता एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील. निश्चित. आता खडसे मंत्री नसल्यामुळे त्यांच्याकडची खाती मोकळी झालेली आहेत आणि त्याचं वाटप तर होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा खात्यांचं फेर वाटप हे करावंच लागेल. आणि कदाचित असं असेल की ठीक आहे, आम्हाला कॅबिनेट मंत्री नाही, जसं आता अभय म्हणाल तसं की राजकारणामध्ये वाटाघाटी, तडजोडी ह्या होत असतात. अनेक लोक अशा वेळी वेगवेगळे प्रस्ताव घेऊन येतात. तसं कदाचित एखादं राज्यमंत्रीपद त्यातल्या त्यात जरा बरं खातं असं काही मिळत आहे का, अशी तडजोडही झाली असेल. कारण मगाशी आता अभय म्हणाला तसं शिवसेनेची गोची अशी झालेली आहे की त्यांचे जे सगळे प्रमुख नेते आहेत, म्हणजे आता सुभाष देसाई आहेत, दिवाकर रावते आहेत, रामदास कदम आहेत, हे सगळे जे आहेत ते विधान परिषदेत आहेत आणि हे विधानसभेतले 2-2, 3-3 टर्म निवडून येणारे जे आमदार आहेत त्यांना इतके दिवस सरकारच्या बाहेर बसावं लागलं आणि त्यामुळे खूप अस्वस्थता त्यांच्यामध्ये होती आणि विधान परिषदेतलीच लोक वरचढ होत आहेत अशा पद्धतीची एक भावना या लोकांमध्ये वाढली होती आणि ती दूर करण्यासाठी म्हणूनच गुलाबराव आणि यांना, आता अर्जुन खोतकर यांना ही संधी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की महापालिकेच्या पातळीवरचं राजकारण आहे ते वेगळं आहे
आणि कुठेतरी सरकारमधलं जे म्हणजे राजकारण आहे किंवा त्यातले जे काही संबंध आहेत ते वेगळे आहेत आणि त्यामुळे आशिष शेलार हे त्यांच्या पद्धतीने त्यांचा किल्ला लढवत आहेत आणि त्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी त्या शिवसेनेच्या ज्या नगरसेविका आहेत त्यांना सध्या मोकळं ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक विभागणी केलेली आहे की कोणी कुणाच्या बरोबर कुस्ती करायची याचं वाटप व्यवस्थित शिवसेना भाजपमध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यात भाजपनं शिवसेनेला 2 राज्यमंत्रीपदांवर निभावलं, थोपवलं असं म्हणायचं का शिवसेनेनंच अशी फार चांगली हुशारीची खेळी केली की मुंबईत सुद्धा आपल्याकरता काही राखलं, ग्रामीण भागातही आपले 2 माणसं तयार केली मंत्रिपदाची, शहरी ग्रामीण म्हणजे विधानसभेतले आणि विधान परिषदेतले असाही समतोल साधला. म्हणजे भाजपच्या चाणक्यांपेक्षा शिवसेनेचे सेनापती हुशार ठरले. संदीप नाही एक प्रश्न असा होता या सगळ्या ह्याच्यामध्ये की भाजपनी मगाशी आता अभय म्हणाला तसंच आहे की सत्तेमधले आम्ही मोठे पार्टनर आहोत आणि तुमच्या पाठिंब्याची जी गरज आहे ती मर्यादित स्वरूपाची आहे आणि त्यामुळे आम्हाला जेवढं वाटतं तेवढं देऊ करू, त्याचा तुम्ही स्वीकार करा. नाहीतर जसं आता केंद्राच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेतला की नाही मंत्रिपद घ्यायचं, तर तसा एक पर्याय होता. त्यामुळे काहीच नाही त्याच्यापेक्षा निदान 2 राज्यमंत्रीपद बरं असाच विचार शिवसेनेने केला असेल. त्यामुळे ही काही शिवसेनेची फार मोठी चलाखी आहे असं मला नाही वाटत. ही म्हणजे समजून उमजून केलेला हा व्यवहार आहे, राजकीय व्यवहार आहे. बरं समर, पण याच्यात काही जण असंही म्हणतात की ज्या पद्धतीच्या अफजल खान आणि औरंगजेबाची नावं घेऊन केंद्र सरकारवर टीका केली गेली तशाच पद्धतीची टीका काही प्रमाणात थोड्याफार फरकानं राज्य सरकारवरही करण्यात आली आणि म्हणून कदाचित भाजपनं केंद्रातही नाकारलं आणि इथे सुद्धा अशी टीका झाली नसती. एवढं जर का शिवसेनेनं आक्रमक रूप घेतलं नसतं, शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला नसता तर सेनेला कदाचित थोडासा अधिक सत्तेतला वाटा मिळाला असता. मला उलट विचारायचं आहे की एवढी टीका केली, अफजल खानापासून ते काय काय वाटेल ती सगळी टीका केली, मग भाजप का नाही असा विचार करत की जाऊ दे ना सेना बाहेर, काय फरक पडतो, इतकी राज्य आहेत, केंद्रात त्यांची स्वतःच्या ह्याच्यावर सिंपल मेजॉरिटी आहे, 283 284 लोक आहेत, मग सेनेला कशाला घेतात ना बरोबर. गेलं राज्य तर काय फरक पडतो, होऊ देत निवडणुका, आम्ही परत स्वबळावर येऊ, इतकी भाजप का नाही हिंमत दाखवत. त्यामुळे हे काय मला काय पटत नाही. कसं आहे की भाजपला सुद्धा सेने इतकीच सत्तेची गरज आहे, किंबहुना सेनेपेक्षा जास्त सत्तेची गरज आहे आणि सेनेलाही सत्तेची गरज आहे. 15 वर्ष सत्तेबाहेर राहिलेले दोन्ही राजकीय पक्ष आहेत. सत्तेबाहेर राहणं आणि सत्तेबाहेर राहून पक्ष चालवणं आणि तो टिकवणं आणि वाढवणं हे किती मोठं दिव्य असतं हे त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा जास्त चांगलं माहिती आहे, कारण ते अनेक वर्ष सत्तेबाहेर होते. इतक्या वर्षांनी आलेली सत्ता ही दोन्ही पक्षांमधल्या सगळ्या नेत्यांना हवी आहे. आता प्रश्न असा आहे की शिवसेना आधी भाजपपेक्षा मोठा पक्ष होता, शिवसेनेचा जनाधार मोठा होता, माझं असं मत आहे, आजही तो आहे. मोदींच्या लाटेमध्ये भाजप जवळपास दुप्पट झाला शिवसेनेपेक्षा आणि त्यामुळे एक दुय्यम पहिल्या नंबरच्या माणसाला दुसऱ्या दुय्यम क्रमांकाची भूमिका घ्यावी लागली आणि त्यामुळे ज्या कुरबुरी सुरू झालेल्या आहेत त्या कुरबुरी राहणार, शेवटपर्यंत राहणार. परंतु मला असं वाटत नाही की म्हणजे काहीतरी सेना असं बोलली, ती बोलली नसती तर काहीतरी जास्त दिलं असतं. असं जास्त द्यायला काय राजकारणामध्ये असं कोणी देत नसतं आणि मागून मिळत नसतं. राजकारणामध्ये ताकद दाखवावी लागते, ताकद असेल तरच ते मिळतं किंवा तशा पद्धतीची परिस्थिती आली तर मग त्यामुळे त्यावेळी तशा पद्धतीने मोठ्या पक्षाकडनं उपकृत केलं जातं. जशा पद्धतीने रामदास आठवलेंना केलं गेलं की रामदास आठवलेंकडे निवडून आलेलं कोणीच नाहीये, एकही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे नाही, ना आमदार आहे ना खासदार आहे, तरी सुद्धा त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊ केलं. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मुंबईमध्ये आंबेडकरी जनतेच्या मध्ये रामदास आठवलेंचं एक छोटं मोठं का होईना स्थान आहे, त्याचा एक फायदा होऊ शकतो, हे सगळं पाहून दिलं गेलं.
अन्यतः राजकारणामध्ये कोणीही फुकट काही देत नसतं. खरंय. त्यामुळे शिवसेनेला काहीतरी ते चांगले वागले तर जास्त देतील असं होणार नाही. किंबहुना शिवसेनेकडनं जास्त घेण्याचा प्रयत्न करेल. राजकारणामध्ये कायम समोरच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे मला असं वाटत नाही हे असंच चालू राहील असं मला वाटतं. कारण येणाऱ्या पुढच्या ज्या सगळ्या सत्ता आहेत त्या दृष्टीने ते सगळं सुरू आहे असं माझं मत आहे. पण मग अभय, जसं समोर म्हणतोय की हे असंच सुरू राहील, पण म्हणजे शिवसेना वेळेनुसार अशाच पद्धतीनं आक्रमक राहील का आता काही प्रमाणात शिवसेना थोडीशी शांत होईल? मला वाटतं की जोपर्यंत या दोन पक्षांचा हे काय की दोघांचा जनाधार सारखा आहे, वोट बँक ज्याला म्हणतो आपण, त्या सारख्याच असल्यामुळे ते दोन्ही पक्षांना वाढायचं असेल तर एकमेकांना कमकुवत करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. कारण त्याच मतांवर दोघांचं राजकारण अवलंबून आहे. तर जोपर्यंत ह्या दोन्ही पक्षामध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा असेल तोपर्यंत कुरबुरी अटळ आहेत. दुसरं असं आहे की पुढच्या निवडणुका ही काही प्रीपोल अलायन्स नव्हती किंवा काही नाही. दोघं म्हणजे नंतर निवडणुकीनंतर केवळ गरजेपोटी एकत्र आलेले पक्ष आहेत. जसं भाजपाला भले 15 का असे ना, मगाशी मी जो उल्लेख केला, पण त्याची गरज होती. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवणं जरी विनाशर्त होता तरी त्यांच्या सोयीचं नव्हतं. दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने ते अडचणीचं झालं असतं. त्यासाठी त्यांना भक्कम आधार जर पाहिजे असेल तर शिवसेनेला बरोबर घेणं भाग होतं. त्याच्यासाठी त्यांनी जेवढी किंमत द्यायची होती त्यावेळेस दिली. त्यावेळेसच मंत्रिपदाचं वाटप झालेलं होतं. आता काय असं चित्र बदललंय आणि फार काही बदललंय म्हणून आम्हाला जास्ती द्या हे शिवसेनेला जरी वाटत असलं तरी भाजपाला वाटत नाहीये. आणि दुसरं असं आहे की येणाऱ्या निवडणुका हे दोन पक्ष एकत्र लढणार की नाही अशी सांगण्यासारखी परिस्थिती आज नाहीये. जर तसं होणार नसेल तर स्वाभाविकच दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढाईसाठी सज्ज राहणार आणि त्यातून या कुरबुरी रोज होत जाणार. फक्त एवढंच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी 15 वर्षाच्या काळात मला वाटतं की एकही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढवली नाही. फक्त त्या निवडणुका ते लढवायचे एकत्र. मुंबईतल्या राजकारणात त्यांचा काही परिणाम जाणवू द्यायचे नाही. हे मला वाटतं की हे पथ्य या दोन पक्षांमध्ये आता विश्वासाचंच वातावरण नसल्यामुळे त्यांना ते करता येत नाही. ते रोज या मला वाटतं की ही आतषबाजी सुरू राहणार आणि ते कायम सुरू राहील. समर, तू याच्याशी सहमत आहेस की हे सगळं तू मय किंवा तू जसं उल्लेख केला होता की स्वतः उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे, ते कधी एकमेकांच्या विरोधात टोकाचं बोलताना दिसत नाहीत, पण दुसऱ्या तिसऱ्या फळीचे नेते मात्र बोलतात. हे दुसऱ्या तिसऱ्या फळीचे नेते असंच बोलत राहणार यानंतर सुद्धा? हो, मी अभयच्या मताशी पूर्ण सहमत आहे. ते तसंच बोलत राहणार. आणि तुम्ही बघा ना, बोलतायत ते सुद्धा कोण बोलतायत? तुम्ही शिवसेनेतले कुठले मंत्री या सरकारवर अशी जोरदार किंवा कठोर भाषेमध्ये टीका करतायत असं मला एक उदाहरण दाखवून द्या. असं तुम्हाला उदाहरण मिळणारच नाही. ते अत्यंत सहकार्याने काम करतायत. मुख्यमंत्र्यांना जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने काम करतायत. उद्धव ठाकरेंना जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने काम करतायत. आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये स्वतःचा पक्ष वाढवण्याबाबत आवाहन करतात. 100% शिवसेना असं आवाहन करतात. मुख्यमंत्र्यांनी परवा षण्मुखानंदमध्ये तशाच पद्धतीने केलं. जसं अभय म्हणाल तसं प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा आहे. आणि पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे एकत्र लढणार नाहीत. केंद्रातल्या सरकारची स्थिती पुढच्या काही वर्षांमध्ये कशी होईल, येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, उत्तर प्रदेश आहे, पंजाब आहे, याच्यात भाजपला कशा पद्धतीचं यश मिळतं की भाजप अपयशी होते, यावर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सुद्धा बाज ठरणार आहे पुढे. कारण हे सगळं राजकारण हे कनेक्टेड आहे, चेन रिॲक्शन सारखं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण संधीची वाट पाहतोय. पण सरकारला त्याच्यातनं काहीतरी फार मोठा धोका निर्माण होईल, ह्या कुरबुरी वाढत जातील आणि नंतर मग एकमेकांच्या अगदी कॉलर पकडून नंतर अगदी हाणामारीच होईल, असा जर कोणी विचार करत असेल तर मला काय तशी शक्यता बिलकुल वाटत नाही. हे व्यवस्थित राज्य करतील. म्हणजे ते राज्य काय 5 वर्षाच्या आधी कोणी पाडेल असं मला बिलकुल वाटत नाही. भाजपही तशा पद्धतीने शिवसेनेला कितीही दूर म्हणजे दाखवत असले तरी दूर करणार नाही. भाजपला काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवणं हे त्यांना राजकीयदृष्ट्या जराही परवडणार नाही. त्यामुळे राज्य ह्या दोघांचंच राहणार. शिवसेना कितीही टीका करत असली तरी त्या सरकारमधनं बाहेर पडणार नाही आणि ते आपला स्टेक वाढवायला बघणार आणि भाजप त्यांचा स्टेक कमी करायला बघणार. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की जरी शिवसेनेचा पाठिंबा जरी काढला तरी अल्पमतातलं सरकार चालू शकेल अशी परिस्थिती असली तरी शिवसेनेचं उपद्रव मूल्य मला वाटतं भाजपला नाकारता येणार नाही. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसून सरकारला जेवढा त्रास देऊ शकतात त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक त्रास शिवसेना विरोधी पक्षात असली असती तर भाजपाला झाला असता. कारण शिवसेनेकडे बॅगेज नाहीये मागच्या 15 वर्षाच्या सरकारच्या कारभाराचं. मला वाटतं की ह्याचाही भाजप कुठेतरी विचार करत असणार आणि त्यामुळे मला वाटतं फक्त की या वाटाघाटीमध्ये शिवसेना कुठे कमी पडत असेल तर असेल, परंतु असं नाहीये की भाजप त्या लगेच हे नाही घेतलं तर वा बाहेर म्हणून असं सांगेल अशी परिस्थिती नाहीये.
संदीप, एकच वाक्य फक्त त्याला जोडतो आणि मग या दोघांच्याही बद्दल सांग. जसं अभयने आता जाता जाता म्हटलं की या सगळ्या याच्यात शिवसेना वाटाघाटींमध्ये कुठेतरी कमी पडत तर नाही ना, आणि मग त्याचा तर हा सगळा परिणाम नाही ना, आणि बाकी समोरने मांडलेले मुद्दे. नाही, मी मगाशी म्हटलं तसं की मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि या महापालिकेमध्ये शिवसेना आपली सत्ता टिकवणार की नाही हा सगळ्यात एक मोठा मुद्दा आता येत्या काळामध्ये राहणार आहे. आणि त्याच्याच म्हणजे ती त्यांना मिळू नये याच्यासाठीच काल भाजपनी ते मिशन 114 जागांचं जे आहे, कारण बहुमताचा आकडा तो 114 जागांचा आहे, ते जाहीर करण्यामागचा उद्देशच असा आहे. आणि आपल्याला आठवत असेल जसं शिवसेनेने विधानसभेच्या वेळेला 150-151 जागांचं मिशन जाहीर केलं होतं आणि ज्याच्यामुळे वाटाघाटींमध्ये गतिरोध निर्माण झाला होता आणि मग शेवटी त्याच्याचमुळे ते सगळं शिवसेना भाजपचं तुटलं. तर त्याच पद्धतीने आता भाजपने जो स्टँड घेतलाय तो ह्याच्यासाठीच घेतलाय की या वाटाघाटी ह्याच्यावरच अडणार आहेत की 114 जागांचं मिशन भाजप जाहीर करून बसले आणि त्या पूर्ण करायच्या, तर ते अगोदर जेवढ्या जागा लढवतात 62-65 जागा जी भाजप लढवल्या मागच्या वेळी महापालिकेच्या, तेवढ्या जागा लढवून 114 येणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्यांना सगळ्याच्या सगळ्या जागा महापालिकेच्या लढवायला लागतील. आणि आता पुढचा जो वाद आहे तो तिथं होणार आहे. पण तरी सुद्धा हा जरी वाद होणार असला तरी हे असं आहे की ह्या सगळ्या ही निवडणूक म्हणजे मुंबईची असेल, ठाण्याची असेल, इतर महापालिका असेल, ह्या लढवण्यासाठी रसद कुठून मिळणार आहे? भाजपलाही काय आणि शिवसेनेलाही काय? ती सरकारमधूनच येणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की महापालिका निवडणुकांमध्ये किती मोठा पैशाचा खेळ होतो अलीकडच्या काळात आणि ते सगळंच त्याच्यासाठी सत्ता दोघांना हवी. त्यामुळे या सत्तेच्या माध्यमात तिथे मंत्रालयात एकत्र राहायचं, झाडं लावायची, कोणी माती घालतोय, कोणी खत घालतोय, तिथे करायचं आणि हे जे काही रोपटं वाढेल त्याच्या जी फळं येतील त्याचा वापर पुढे महापालिकेच्या राजकारणासाठी करायचा. त्याच्यातून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाचा त्याचा वापर करायचा. त्या निवडणुका जिंकण्यासाठी ती शक्ती जी मिळणार आहे त्याच्यातून ती वापरायची. तर असं एक साधं गणित आहे ह्या दोन्ही पक्षांचं. जमर, ह्याला जोडून एक छोटासा प्रश्न, म्हणजे आपण या सगळ्यातनं आता थोडेसे पुढे जातोय ते पुढच्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याकडे. पण काही भाबड्या पक्ष कार्यकर्त्यांना किंवा काही सर्वसामान्य मतदारांना असं वाटतं की चला आता हे जर का इथे सुखासमाधानानं मंत्रिमंडळ विस्तार आता होऊन पुढे जर का हे सगळं सरकार शांततेत चालणार असेल तर कदाचित आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र लढू शकतात स्थानिक स्वराज्य संस्था. तर याचा असा काही परिणाम होईल दुरान्वये तरी? कार्यकर्ते इतके भाबड्या आता कुठल्याच पक्षाचे राहिलेत असं मला तरी वाटत नाही. आणि जो जनाधार असतो तोही तेवढा भाबडा नाही. काही लोक जी असतात ती अगदीच राजकारणापासून दूर असतात, त्यातल्या कोणाला तरी असं वाटू शकेल. परंतु मला असं वाटत नाही, कारण जसं मगाशी संदीपही म्हणाला तसं 114चं मिशन एकतर जाहीर केलेलं आहे. 114 लढवायचे तर किमान 150 जागा मिळवायच्या तर 150 तरी लढवायला लागतील. आणि शिवसेनेतनं जे काय ऐकायला मिळतं, शिवसेना त्यांना 3 अंकी जागा सोडेल असं मला बिलकुल वाटत नाही मुंबई महानगरपालिकेत. आणि जर त्या त्यांनी सोडल्या शिवसेनेने तर मग मात्र हे मान्य करायला लागेल की शिवसेना खऱ्या अर्थाने म्हणजे एकंदर भाजपच्या राजकीय वर्चस्वापुढे सरेंडर व्हायला सुरुवात झालेली आहे. जर त्यांनी महापालिकेतल्या 3 आकडी जागा जर भाजपला सोडल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तर शिवसेना कुठेतरी दबली हे मान्य करावं लागेल. पण मला तशी सुताराम शक्यता वाटत नाही. ते त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 आकडी जागा सोडणार नाहीत. भाजपला जर त्या घ्यायच्या असतील म्हणजे ते जेवढ्या सोडतायत तेवढ्या त्या वाढवून देतील ते गेल्या वेळेपेक्षा, परंतु 3 आकडी जागा शिवसेना भाजपला सोडणार नाही. आणि जर त्याच्यावर भाजप कॉम्प्रोमाइज करायला तयार असेल तर मग ठीक आहे, मग ती युती होईल आणि मग ते जे काय पुढे निवडणुकीत होईल तो वेगळा भाग आहे. परंतु आजच्या घडीला मुंबई भाजपचे त्यांचे नेते आणि बाकीचे त्यांचे पक्षातलेही नेते म्हणजे प्रदेशमधलेही नेते किंवा त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते मला वाटत नाही की ते या पद्धतीने म्हणजे भाजपचे नेते तयार होतील. त्यामुळे त्यांना ह्या जास्त जागा लढवायच्याच आहेत आणि शिवसेना तेवढ्या जागा सोडेल असं मला वाटत नाही. पण मग महापालिका स्तरावर तरी दबावाचं राजकारण शिवसेनेला करता येईल का अभय? नाही, मला वाटतं की जागा वाटपाचा तर हा मुद्दा आहेच आहे. प्रश्न असा आहे की या निवडणुका या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या लढणं हे दोन्ही पक्षांना फायद्याचं ठरेल असं वाटतंय.
कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आपण उदाहरण सांगितलं की ह्या दोनच पक्षांमध्ये तिकडे लढत झाली, मुख्य लढत, आणि बाकीचे पक्ष बाजूला पडले गेले. हीच जर परिस्थिती, म्हणजे आपण ग्रामीण भागात पूर्वी बघितलं की काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच राजकारण विभागलं जायचं, अन्य पक्षाला फारसा संधी नाही मिळायची, त्यांचे पॉकेट्स ते सांभाळायचे. मुंबईमध्ये ही आज अशी परिस्थिती की काँग्रेस आज कमकुवत आहे मुंबईमध्ये, राष्ट्रवादीचं अस्तित्व नगण्य आहे मुंबईमध्ये. म्हणजे जी काही लढत होईल मुंबईमध्ये ती मुख्यतः जर या दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर ती शिवसेना भाजपमध्येच होणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये शिवसेना वाढली नाही तरी कमी होईल अशी परिस्थिती नाहीये. मग भाजप वाढेल तो कोणाच्या बळावर वाढेल? मग मनसेची जी ताकद 2012 साली होती ती आता आहे का? तेवढ्या येतील का? काँग्रेसला मागच्या वेळेस ज्या जागा जिंकता आल्या तेवढ्या यावेळी राखता येतील का? हे प्रश्न आहे. आणि जर भाजप त्यांच्या बळावर वाढत असेल तर मला वाटतं की शिवसेना भाजपाला दोन्ही पक्षांना स्वतंत्र लढणं हे अधिक फायद्याचं ठरेल. आणि असा विचार, त्यांचा व्यावहारिक विचार असाही होऊ शकेल. त्यामुळे की आजची भांडणं जर असतील, पुन्हा वेगळं लढायचं असेल तर त्याला पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आजची भांडणं ही कायम त्यांना सुरू ठेवावी लागतील. जरी त्यांचा अंतर्गत कितीही समन्वय असला, म्हणजे समोर मगाशी म्हणाला तसं मुख्यमंत्र्यांचं आणि उद्धव ठाकरेंचं ट्युनिंग चांगलं आहे. म्हणजे या गोरेगावच्या मेळाव्यात पण त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली, मुख्यमंत्र्यांचं कौतुकच केलं. त्यांचं ट्युनिंग चांगलं आहे. पण वेगवेगळं लढणं हे आपल्या दोन्ही पक्षांच्या फायद्याचं असेल तर ते मला वाटतं ते दोन्ही पक्ष त्याच दृष्टीने राजकारण करत राहतील. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी अगदी एक 2-4 ओळींमध्ये सांगण्याचा जर का प्रयत्न करायचं म्हटलं तर पक्ष म्हणून शिवसेना शांत होईल का? तर सुतराम शक्यता नाही, कारण शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणखीन फुलवून समोर आणायचं आहे. त्यामुळे पक्ष म्हणून शिवसेना निश्चितपणे शांत होणार नाही. हा भाजप शिवसेनेतला आक्रमकपणा, एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने टोमणे, टपल्या हे सगळं मारणं हे पुढच्याही काळात आपल्याला सुरू दिसेल. पण कदाचित सरकार म्हणून हे दोनही पक्ष सरकार म्हणून सत्तेमध्ये कदाचित थोडंसं अधिक एकत्रितपणे काम करताना दिसतील, कारण त्याचा अंतिमतः फायदा पुढच्या काळात या दोनही पक्षांना घ्यायचा आहे. पाहूया पुढच्या काही काळात काय नेमकं दिसेल ते. या तीनही मान्यवरांनी वेळ दिला, या सगळ्यांचे मनापासून आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबूया.